नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण मेथीचं सूप म्हणजे मेथीचं पाणी कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी एक वाटी मेथी मी चिरून घेतली आहे, 2 चमचे तेल, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, मीठ, मोहरी, जिरे आणि लसूण पाकळ्या। नंतर कढईत आपण तेल घालायचे। तेल छान तापलं की मोहरी घालायची, मोहरी तळतळली की जिरे घालायचे, जिरे छान तळतळले की लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतले त्या घालायच्या, नाहीतर ठेचून घ्यायच्या। नंतर हिरव्या मिरच्याही छान परतून घ्यायच्या आहेत। लसूण छान गोल्डन होऊ द्यायचं आहे। हे छान आपलं परतून झालं की त्यात आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो ऑप्शनल आहे, आवडत असल्यास घालायचा, नसेल आवडत नाही घातला तरी चालतो, पण टोमॅटोमुळे एक आंबट छान चव येते, त्यामुळे मी घातलाय। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, टोमॅटो छान शिजवला आहे, त्यात आता बारीक चिरलेली मेथी घालायची। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। हे मेथीचं सूप नुसतं प्यायलाही खूप छान लागतं किंवा भाकरीसोबत चपातीसोबतही छान लागतं। हे छान परतून घ्यायचं आहे। छान परतून झालं की त्यात गरम पाणी घालायचं आहे, गरमच पाणी घालायचं आहे। जेवढं हवं तेवढं पाणी आपण घालू शकतो। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झालं की त्याला छान उकळी येऊ द्यायची। बघा, छान उकळी आली आहे, आपलं सूप छान शिजलंय। ते आता एका बाउलमध्ये मी काढून घेते। तुम्ही एकदा नक्की करून बघा, आवडलं तर लाईक आणि शेअर करा।